भारतीय जनता पार्टी धनंजय माडिक युवा शक्तीची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य आणि मानाची असणारी दहीहंडी आज ऐतिहासिक दसरा चौकामध्ये संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला आवाज ऐकू येत नाही आहे जरा। आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशरावजी आबिटकर, या विभागाचे सन्माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते महादेवरावजी महाडिक, उपस्थित असणारे सन्माननीय आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजयदादा मंडलिक, प्राध्यापक जयंत पाटील सर, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, सुजित चव्हाण, उत्तमदादा कांबळे, भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष नाताजी पाटील, विजय जाधव, राहुल चिकोडे, महेश जाधव, राजवर्धन निंबाळकर, आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे आणखीन एक सुरेशरावजी हळवणकर, जयश्रीताई जाधव, सम्राट बाबा महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज, विश्वराज, कृष्णराज, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक असणारे वरद विनायकचे शिवराज पाटील, काले बजाजचे विप्लव कासलीवाल, बालाजी कलेक्शनचे प्रकाशजी पोकळे, प्रशांत पोकळे, अमित ट्रेडर्सचे प्रकाश जाधव, अमित जाधव, आमच्या संयोजन समितीचे उत्तम पाटील, जाकीर जमादार, नितीन लोहार, महेश माळगी, उदय चव्हाण, इंद्रजित जाधव, सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे, अनंत यादव, विनायक सुतार, प्रमोद पाटील, संग्राम निकम, संजय निकम, राहुल जोशी, S4 राजू माने, प्रमोद पाटील आणि विनोद कांबोज, या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व गोविंदा पथक, या मैदानावर उपस्थित असणारे सर्व आबाल वृद्ध, बी चॅनलच्या माध्यमातून पाहत असणारे हजारो लाखो प्रेक्षक, पत्रकार, छायाचित्रकार, युवा शक्तीचे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्व युवक सहकारी बंधू भगिनींनो, दहीहंडी गोपाळ काला हे संघटित राहण्यासाठी आपल्याला एक चांगली शिकवण देते। एखादी अशक्य गोष्ट शक्य करायची असेल, एखादं कठीण काम करायचं असेल, एखादं कठीण ध्येय गाठायचं असेल, तर ज्या पद्धतीनं इसवी सन 3200 मध्ये प्रभू श्री कृष्णाने आपल्या गोविंदांसह एकत्रित होऊन मटकी फोडून लोणी खाल्लेलं होतं, त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संघटित होणं गरजेचं आहे। हे आपल्याला हा दहीहंडीचा गोपाळ काल्याचा खेळ शिकवतो। त्याचबरोबर दहीहंडी हा फक्त एक साहसी किंवा चित्तथरारक खेळ नाही आहे, तर ती आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपण्याचं काम धनंजय माडिक युवा शक्तीच्या वतीनं गेले 17वे वर्ष आपण साजरा करत आहोत। बंधूंनो, आपण सगळ्यांनी पेपरला वाचला असेल, टीव्हीला बघितला असेल, भारताची जागतिक अर्थव्यवस्था आता वाढत चाललेली आहे। जगामध्ये भारत आता 4थ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आलेला आहे। 2014 पूर्वी आपण 11व्या क्रमांकावर होतो, आज 4थ्या स्थानावर आहे आणि अगदी 2 वर्षाच्या आत जर्मनीला सुद्धा पाठीमागे टापून आपण 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये जाणार आहोत। हे कशामुळे शक्य झालं? तर या देशाला लाभलेलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सारखं एक निश्चयी कणखर नेतृत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व आणि आपल्या सगळ्या भारतीयांच्या 144 करोड लोकांचे त्यांना साथ असल्यामुळं हे शक्य झालेलं आहे। आज तुम्ही देशभरामध्ये बघताय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये भारत जगात सगळ्यात अग्रेसर आहे। देशभरामध्ये रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत, विमानतळ होत आहेत। पूर्वी देशामध्ये
2014च्या पूर्वी देशामध्ये 70 विमानतळ होती. आज 10 वर्षामध्ये 180 विमानतळ कार्यरत झालेले आहेत. नदीजोड प्रकल्प संबंध देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे. FDI मध्ये म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये जगामध्ये भारत सगळ्यात आता अव्वल स्थानावर आहे. अंत्योदय योजना सामान्य लोकांना गोरगरीब लोकांना मदत करणारं हे सरकार आज सुद्धा 80 करोड लोकांना मोफत राशन देणं, घर देणं, शौचालय देणं, गॅस देणं हे सगळं चालूच आहे. त्याचबरोबर महिलांना सन्मान करणं, शेतकऱ्यांचा सन्मान करणं, शेतकरी सन्मान निधी देणं हे सगळं सुरू असताना जी घोडदौड भारताची चालू आहे, जी आगेकूच भारताची चालू आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठा हा वाटा आहे तो युवकांचा आहे. आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. भारतामधली जी लोकसंख्या आहे त्यापैकी 67% लोकसंख्या ही युवकांची आहे. 18 ते 35 वर्षाची युवक एवढी मोठी लोकसंख्या आहे. आणि या युवकांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून हे सरकार मदत करते. एक उदाहरणच द्यायचं झालं तर 2014 पूर्वी या देशामध्ये स्टार्टअपची संख्या होती 350. आज देशामध्ये स्टार्टअपची संख्या आहे 1,80,000. तुम्ही विचार करू शकता कशा पद्धतीने हे सरकार मदत करते. युनिकॉर्न्स MSMEच्या माध्यमात युनिकॉर्न म्हणजे ज्याचा टर्नओव्हर 500 करोडपेक्षा जास्त आहे. 2014 पूर्वी या देशामध्ये 4-5 युनिकॉर्न होते. आज देशामध्ये 64 युनिकॉर्न आहेत. म्हणजे कशा पद्धतीनं हा देश प्रगती करतो आणि कशा पद्धतीने या देशातले नागरिक प्रगती करतायत आणि त्यांना आधार देण्याचं काम. तुम्ही परवाच्या बजेटमध्ये ऐकलं असेल, इन्कम टॅक्समध्ये 2 लाख रुपयेपर्यंत इन्कम मध्ये टॅक्स लागत नव्हता. आज 12 लाख रुपये केलेले आहेत. 12 लाख रुपये सामान्य लोकांना आधार देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. त्याचबरोबर 8च दिवसापूर्वी आपण वाचलं असेल GSTचा सुद्धा स्लॅब आता कमी करून टाकलेला आहे. पूर्वी 4 स्लॅब होते, आता 2च केलेले आहेत, 5% आणि 18%. सर्वसामान्यांना घरगुती उपयोगी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आता 5%च्या कक्षेत आणलेल्या आहेत. म्हणजेच लोकांचं राहणीमान आणि जीवनमान सुधारण्याचं काम केलेलं आहे. आज सगळा जग आपल्याकडे आशेनं पाहतोय. तुम्ही मध्यंतरी पाहिलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लागू केलं. आपले जे काही प्रोडक्ट्स, आपल्या ज्या काही वस्तू अमेरिकेला जाणार त्याच्यावर 50% टॅक्स लावला. इतर देशांमध्ये हलचल पैदा झाली, लोक हालू लागले, परंतु भारत मात्र निश्चयानं उभा आहे. प्रधानमंत्री मोदीजींनी देशाला हाक दिलेली आहे. सगळ्या देशाला सांगितलेलं की आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे. हे गेले 4-5 वर्षापासून मोदींची हाक आपण ऐकतोय की आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे. होता होईल तेवढ्या स्वदेशी वस्तूंचा वापर करा, अशा पद्धतीचं आवाहन प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि याच माध्यमातून 2047 साली भारत हा विकसित देश होईल असा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे. तो आपल्या सगळ्यांना समवेत घेऊन केलेला आहे. बंधू भगिनींनो, ज्या पद्धतीनं केंद्र सरकार काम करते त्याच पद्धतीनं राज्य सरकार सुद्धा काम करते. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या माध्यमातून विकासाची कामं सुरू आहेत. तुम्ही मध्ये पाहिलं असेल समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे. हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीचाच मार्ग आहे. वाढवणसारखं बंदर व्हायला लागलेलं आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं बंदर हे वाढवण पोर्टच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. अटल सेतू झालेला आहे. आपण पाहतो आता मुंबईला जात असताना आपला वेळ वाचतो. विमानतळ नवीन आता त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. कोस्टल रोड झालेला आहे. मिसिंग लिंक सारखा प्रोजेक्ट व्हायला लागलेला आहे. FDI मध्ये मी मगाशी सांगत होतो देशामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे. त्यापैकी 31% रक्कम ही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होते. हे आपल्या महाराष्ट्र सरकारचं यश आहे. अंत्योदयच्या योजना, लोककल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना या अनेक योजना सुद्धा सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं जातं, बांधकाम कामगारांसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं. हे सुद्धा आपण सगळे पाहतोय.
परंतु बंधूंनो, मला खंत वाटते की कोल्हापूरची मात्र प्रगती आहे त्याच्यासाठी जाणीवपूर्वक काही विघ्न संतोषी मंडळी, काही दृष्ट प्रवृत्तीची मंडळी, काही खुनशी प्रवृत्तीची मंडळी आणि काही समूह कोल्हापूरचा मात्र विकास होण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी अडथळा निर्माण करण्याचं काम करतायत. तुम्ही बघितलं असेल, विमानतळाचा विस्तार वाढ करताना विरोध, हद्दवाढ करताना विरोध, शक्तीपीठ महामार्गाला विरोध. म्हणजे कुठलाही प्रकल्प कोल्हापूरला येत असेल तर त्याला जाणीवपूर्वक विरोध केला जातो. बंधूंनो, आपण बघितलं असेल, गेल्या वर्षी याच व्यासपीठावर मुश्रीफ साहेबांनी भाषण करताना सांगितलं होतं की आता विधानसभेची सुरुवात या दहीहंडीच्या स्टेजवरून झालेला आहे, त्याचा प्रचार शुभारंभ झाला म्हणून त्यांनी सांगितलं होतं. हे साधं व्यासपीठ नाही आहे. या दहीहंडीच्या सोहळ्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हा चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी लोक येतातच, परंतु एक संदेश सुद्धा घेऊन जाण्यासाठी युवक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला येतात. मी सुद्धा गेल्या वर्षी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये महायुतीचंच सरकार येणार आणि कोल्हापूरमध्ये 10च्या 10 जागा निवडून येणार. त्या पद्धतीनं आशीर्वाद कोल्हापूरकरांनी तुम्ही दिला. 10-0चा स्कोर कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि म्हणून लोकांनी साथ दिलेली आहे. म्हणून आपल्याला सांगायचं आहे, कुणीही कितीही विरोध करू दे, कोल्हापूरची हद्दवाढ होणारच. कुणीही कितीही विरोध करू दे, कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच. बंधूंनो, तुमच्या लक्षात असेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना दुसऱ्या एका देशाच्या पंतप्रधानांनी विचारलं की अमेरिका एवढा श्रीमंत आहे म्हणून तुमचे रस्ते मोठमोठे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींनी त्यांना सांगितलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते मोठे नाही आहेत, तर आमचे रस्ते मोठे आहेत म्हणून आमची अमेरिका श्रीमंत आहे. म्हणजे रस्ते हा विकासाचा मार्ग असतो. त्यामुळं किती विरोध झाला तर हे सगळे प्रकल्प आपण करणार आहोत. भावानो, हे कोल्हापूर आहे, हे साधं सुद्धा नाही आहे. प्राडासारख्या 5,000 करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीला कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आपली महादेवी हत्ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं तिला वंतारामध्ये नेण्यात आलेलं होतं. तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीनं आज वंतारा नांदणीला येऊन तिच्यासाठी, आपल्या हत्तीनीसाठी, महादेवीसाठी एक रिहॅबिलिटेशन सेंटर, सुसज्ज सेंटर बनवण्याचं काम करते. हे आपल्या संघटितपणाचं लक्षण आहे. आणखीन एक आपल्या संघटितपणाचं उदाहरण, चांगलं उदाहरण म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी झालेला सर्किट बेंच. कोल्हापूरचा सर्किट बेंच हे खरं म्हणजे कोल्हापूरच्या विकासाचं एक महाद्वार आहे. कोल्हापूरमध्ये या सर्किट बेंच बरोबरच अनेक मोठमोठी कार्यालय. म्हणजे परवाच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, त्यांना कोल्हापूरला पोलीस कमिशनरेट झालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. साहेबांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे, होकार दिलेला आहे. आणि या सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठामध्ये केलं जाईल. त्यासाठी सुद्धा येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवला जाईल असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे. बंधूंनो, हा सर्किट बेंचचा लढा हा एकट्या दुकट्याचा नाही आहे. या 6 जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा, वकिलांचा, अनेक उद्योजकांचा, चेंबर ऑफ कॉमर्स, युवकांचा, कॉलेजेसचा, या सगळ्यांनी संघटितरित्या लढा दिला. म्हणून हे सर्किट बेंच आज आपल्या ठिकाणी आलेलं आहे. भविष्यामध्ये मी सुद्धा ठरवलेलं आहे की आज एवढं मोठं काम आज कोल्हापूरमध्ये झालेलं आहे, त्यामुळे आम्ही धनंजय महाडिक विधी सहाय्यता व सल्ला संस्था ही मी रजिस्टर केलेली आहे. यामध्ये 20 वकील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन, 5 जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांना न्यायासाठी सल्ला देण्याचं काम युवा शक्तीच्या वतीने सुद्धा आता आम्ही भविष्यात करणार आहोत. मी जे बोललो होतो ते करण्याचं काम मी प्रामाणिकपणाने केलेलं आहे. मी बोललो होतो कोल्हापूरचं विमानतळ होणार. तुम्ही बघितलं असेल, माजी पालकमंत्र्यांनी एका भाषणामध्ये माझी खिल्ली उडवलेली होती. माडकांचं विमान कुठे गिरट्या मारते का बघा असं त्यांनी खिल्ली उडवली होती. आज कोल्हापूरचं विमानतळ देशातल्या टॉप 5 मध्ये आलेलं आहे. टॉप 5 मध्ये 274 कोटी रुपये, 2300 मीटरची धावपट्टी, 8 विमान सेवा वेगवेगळ्या ठिकाणी. गेल्या 4 वर्षामध्ये 8 लाख प्रवाशांनी कोल्हापूरच्या विमानतळावरून प्रवास केलेला आहे.
हे माझ्या कामाची पोचपावती आहे. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन 44 करोड रुपये आणलेले आहेत. कोल्हापूरला नवीन रेल्वे आणलेले आहेत. वंदे भारत पुण्यापर्यंत सुरू झालेले आहे. लवकरच आपण मुंबईपर्यंत सुरू करणार आहोत. कोल्हापूर शहराला 150 इलेक्ट्रिक बसेस, प्रधानमंत्री ई बस माध्यमातून 150 इलेक्ट्रिक बसेस आणलेले आहेत. कोल्हापूरच्या बास्केट ब्रिजला सुद्धा तुमच्या लक्षात असेल मंजूर झालेला, पैसे खात्यावर आलेला असताना सुद्धा मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला मुद्दा म्हणून थांबवण्यात आलं. परंतु परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी पुन्हा खासदार झालो आणि त्या प्रकल्पाला पुन्हा सुरुवात केली आणि आता हा 170 कोटी रुपयाचा बास्केट ब्रिज शिरोलीपासून 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर होऊन 624 कोटी रुपयाचा होणार आहे. जे जे बोलतो ते करतो. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये लंडनमध्ये लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कोहिनूर ऑफ इंडिया हा मानाचा किताब सुद्धा तुमच्या खासदाराला मिळालेला आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, माझ्या परिवाराच्या पाठीशी आहे. हे सोपं नाही आहे. या देशामध्ये 144 करोड लोक आहेत. या 144 करोड लोकांमध्ये फक्त 250 लोक राज्यसभेमध्ये, 250 त्यामध्ये तुमचा खासदार धनंजय माडिक आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, कोल्हापूरकरांना भरभरून दिलेला आहे. माडिक साहेबांना 20 वर्ष महादेवराव माडिक साहेबांना सगळ्या सत्ता ताब्यात दिल्या. विधान परिषद त्यांच्याकडे होती. मला लोकसभेमध्ये आपण पाठवलं. आज भारतीय जनता पार्टीनं, फडणवीस साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, चंद्रकांत दादांनी मला राज्यसभेवर पाठवलं. अमल माडिकांना 2 वेळा दक्षिणमधून आपण निवडून दिलं. 2 वेळा. गेल्या वेळची झुंज, यावेळी आणखीन अटीतटीची झुंज झाली होती. ते मैदान सुद्धा अमल माडिकांनी मारण्याचं काम केलेलं आहे. शोमिका माडिक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आमच्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका म्हणून ते काम करतायत. आता कृष्णराज थोडक्यात राहिला होता गेल्या वेळी, पण त्याचा पण नंबर आता भविष्यात लागणार आहे. कारण तो उगवता सूर्य आहे. कुणी किती झाकायचा प्रयत्न केला तर तो झाकणार नाही, तो उगवणारच आहे. पण मला तुमचा आशीर्वाद, या माडिक परिवाराला आशीर्वाद एवढ्यासाठी पाहिजे की कोल्हापूरचे अजून अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. कोल्हापूरमध्ये 100% रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आहेत. आपल्याला कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत म्हणून खूप लोक नाराज आहेत. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून 100% कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहोत. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल, मोठा फ्लायओव्हर 1000 कोटीच्या पुढे बजेट जाणार आहे, तो पूर्ण करायचा आहे. कोल्हापूर महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करायचा आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाचा आराखडा पूर्ण करायचा आहे. हे सगळं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी पाहिजेत. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपण सगळ्यांनी महायुतीच्या आमच्या या सगळ्या उमेदवारांना साथ द्यावी, संधी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी, ही विनंती मी आपल्याला आज या व्यासपीठातून करणार आहे. आपण पाहिलं की 10च्या 10 आमदार आमचे आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे. चांगलं काम करायचं असेल तर सगळीकडे आपलं सरकार असणं गरजेचं असतं. म्हणून येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपली साथ हवी आहे. त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघाचं मैदान सुद्धा पुढच्या वेळी आपल्याला मारायचं आहे. आज महायुतीची सत्ता, महायुतीचे चेअरमन झालेले आहेत, महायुतीची सत्ता नाही आहे. बंधूंनो, गोकुळ हे खूप महत्वाचं बलस्थान आहे. या शेतकऱ्यांचं बलस्थान आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा आहे जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. त्याचं कारण गोकुळ आहे. त्या गोकुळला सुद्धा घरघर लावण्याचं काम कुणीतरी केलेलं आहे. त्या गोकुळला नजर लावण्याचं काम केलेलं आहे. गेल्या वर्षी माडिक साहेबांच्या ताब्यातून संघ काढून घेत असताना ज्या ज्या गोष्टींचा अपप्रचार केला होता, आजच मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आहे, या वासाच्या दुधाचा काहीतरी निकाल लावा म्हणून आज म्हणतात 4 वर्षानंतर. मुश्रीफ साहेब, आज तुम्ही चांगला निर्णय घ्यायला लागलेला आहे. परंतु ही जी सत्ता आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती काढून घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करणाऱ्या यांच्याकडे ही सत्ता भविष्यामध्ये गोकुळची आले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. काय दिलं या काँग्रेसने या सरकारला? काँग्रेसने आपल्या कोल्हापूरला काय दिलं? एक थेट पाईपलाईन, त्याचा अजून पत्ता नाही. एकट्यानेच तिकडे जाऊन अंगभंग स्नान केलं, अजून लोकांपर्यंत पाणी पोचलं नाही. रोज आमच्या महिला माता भगिनी घागर मोर्चा काढतायत. त्याचबरोबर IRB चे टोल, हे रस्ते देण्याचं काम केलं, तेही अर्धवट झालं. त्याचे सगळे पैसे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कॉन्ट्रॅक्टरला देण्याचं काम केलं. आपल्याला माहिती आहे, आज खंडपीठ कोल्हापूरला दिलं, ते सुद्धा फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे.
आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बंधूंनो, चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. भविष्यामध्ये अनेक कामं करायची. येणाऱ्या डिसेंबरमध्ये कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र केसरीचं कुस्तीचं मैदान सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. भविष्य काळामध्ये खासदार चषक स्पर्धा घेऊन जिल्ह्यातील सर्व क्रीडा क्षेत्रातल्या युवकांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम तरुण मंडळांना सुद्धा आवाहन करणार आहे की आपण सामाजिक काम करत असताना आता 27 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होतोय. या गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि या गणेशोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी देखावे करत असताना जाणीवपूर्वक, ज्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, पाकिस्तानवर हल्ला करून सिंदूर नाव दिलेल्या आमच्या मोहिमेला यशस्वी करणाऱ्या सर्व सैनिकांचा सन्मान करणारा देखावा आपण करावा. सिंदूरचा देखावा आपण करावा. त्याचबरोबर युनेस्कोमध्ये आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या देशातले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय युनेस्कोच्या हेरिटेज वर्ल्ड साईटमध्ये आपला त्याचा समावेश झालेला आहे. त्याचा सुद्धा आपण देखाव्यामध्ये समावेश करावा. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही लवकरच त्यासाठी सुद्धा मोठी बक्षिसं जाहीर करणार आहोत. हे सगळं काम येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती आणि आवाहन करतो. त्याचबरोबर धनंजय महाडिक युवा शक्ती पृथ्वीराज महाडिक आहेत, ते अध्यक्ष म्हणून काम बघतायत. मी त्यांनाही विनंती करेन, ही युवकांची फौज ही आपली ताकद आहे. या युवकांना संघटित करण्यासाठी नव्यानं संबंध जिल्ह्यामध्ये नवीन कार्यकारिणी करा, नवीन कामं द्या, नवीन समाजसेवेची कामं द्या. या युवकांची ऊर्जा सत्कारणी लागण्यासाठी युवा शक्तीनं पुढे भविष्यात काम करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी माझा शब्द संपवतो. उपस्थित सर्व गोविंद पथकांना या दहीहंडीसाठी शुभेच्छा देतो. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. आमदार राहुल आवडे साहेब इथं आलेले होता, त्यांचंही स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.